नमस्कार शेतकरी बंधूंनो, आता जर आपण पाहायला गेलं तर इतर जी आपण शेतपिकं घेतो त्यामध्ये तर मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळतंच, पण फळ पिकांची जर आपण लागवड केली तर त्यातून खूप मोठ्या प्रमाणात आपण सहजपणे उत्पादन घेऊ शकतो. कारण फळं ही आता फक्त खाण्यापुरती मर्यादित न राहता त्यापासून विविध पदार्थ सुद्धा बनवले जातात. अगदी आईस्क्रीमपासून ज्यूसपर्यंत ते इतर अनेक पदार्थांमध्ये फळांचा, त्याच्या रसाचा वापर केला जातो. आणि त्यातच आपण जर सीताफळाचा विचार केला तर अतिशय मधुर असं हे फळ आहे आणि सीताफळाला सुद्धा मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये सध्या मागणी आहे, कारण त्यापासून सुद्धा वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि पदार्थांसाठी त्याचा वापर केला जातो. आणि अशाच पद्धतीने अगदी पारंपरिक शेती करता करता सीताफळ बागेकडे वळलेले एक अगदी प्रगतिशील शेतकरी आज आपल्यासोबत आहेत, जे जालना मुक्काम पोस्ट वखारी इथून आपल्या इथे आलेले आहेत. त्यांचं नाव आहे रामप्रसाद खैरे. सर, तुमचं आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये मनापासून नमस्कार मॅडम. सर, तुम्ही जसं आता म्हणाल की पेशाने तुम्ही शिक्षक आहात, पण त्यासोबतच तुम्ही सीताफळ जी बाग आहे ती करताय आणि त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन आणि उत्पन्न मिळवताय. तर मुळातच तुम्ही पारंपरिक शेतीबरोबरच या फळबागेकडे कसे वळलात? सुरुवातीला मी की पारंपरिक शेती करायचो की आमचे जी जमीन आहे ती हलकी जमीन आहे आणि सुरुवातीला मी कापूस, त्याच्यानंतर सोयाबीन, गहू आणि ज्वारी हे आमचे 4 प्रमुख पिकं होते. आणि मग जसं जसं आम्ही शेती करत गेलो त्याच्यापासून फारसं काही उत्पन्न मिळत नव्हतं, पण त्याला विलाज नव्हता म्हणून आम्ही ती करीत होतो. परंतु जसं जसं पुढं चालत गेलं, बियाण्याचे भाव वाढले, खताचे भाव वाढले आणि सगळ्यात जास्त म्हणजे शेती मजुराकडून तर खूप अडचणीत आली आणि मी त्याच्यावर पर्याय शोधत होतो. कारण चहूबाजूनी ही शेती हेरल्या गेली आणि याला काय पर्याय निघतो म्हणून मी सारखं शोधित होतो. आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आमच्या जालना जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र खरपुडीचे विश्वस्त विजय अण्णा बोराडे हे नेहमी प्रयत्नशील असतात की शेतकऱ्याचं कल्याण व्हावं, शेतकऱ्यांनी चांगलं जीवन जगावं, शेतकऱ्याच्या मुलांना शिकावं. अण्णा नेहमी धडपडत असतात आणि मी त्या कृषी विज्ञान केंद्राच्या त्या अण्णाच्या संपर्कात आलो आणि अण्णांच्या संकल्पनेतून कृषी विज्ञान केंद्रामध्ये एक त्यांनी प्रोग्राम चालू केला. तो असा आहे की दर महिन्याच्या 5 तारखेला तो कार्यक्रम अण्णांच्या याला तो चालू झालेला आहे. तेव्हा 5 तारखेला काय होतं की सर्व शेतकरी त्या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राला एकत्र येतात आणि तिथं 2 शास्त्रज्ञ त्या ठिकाणी बोलवतात आणि ते शास्त्रज्ञ 2 विषय शेतीचेच असतात, म्हणजे कोणताही विषय दुसरा नाही, फक्त शेती हा एकच विषय त्या ठिकाणी घेतला जातो. परंतु शेतकऱ्यांचे कोणती मागणी, कोणता विषय घ्यायचा हा त्या ठिकाणी त्याचं अगोदरच्या महिन्यामध्ये त्याचं सांगितलं जातं आणि पुढील महिन्यात तो विषय निवडला जातो आणि 2 तज्ज्ञ त्याचं त्या ठिकाणी मार्गदर्शन दिवसभर त्याच्यावर विचारमंथन होतं. शेतकरी काय करतात की जे आपलं मार्गदर्शन केलं तज्ज्ञांनी त्याच्यावर ते ज्याचे ज्याचे पाणी कसं आहे, जमीन कशी आहे, तो आपला विकास तो करत घेतात. आणि आमच्या जालना जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं या कृषी विज्ञान केंद्रामुळे कल्याण झालेलं आहे. परंतु माझा काही जमीन हलकी होती, पाणी खूप हे होतं, मी तरी अजून पीक शोधत होतो. पण आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ श्रीकृष्ण सोनवणे सर यांनी माझी जी हे होतं तो पीक शोधलं आणि आपल्याला माहीत आहे की स्वर्गीय नाधू मानूर यांचे धाकटे बंधू नारायणराव मानूर ह्या सीताफळाकरता ते त्यांच्याकडे त्यावेळी 100 एकर सीताफळ होती आणि मी आश्चर्यचकित झालो, अरे 100 एकर सीताफळ. आणि मग त्यांना त्या कार्यक्रमाला त्यांनी सोनवणे सरांनी आमंत्रित केलं आणि योगायोग झाला की मी त्याही कार्यक्रमाला त्या ठिकाणी 5 तारखेला त्या ठिकाणी हजर होतो.
मानूर सरांनी अतिशय तो विषय समजून सांगितला, त्याचं अर्थगणितसुद्धा त्यांनी समजून सांगितलं आणि मी म्हणलं की आपण प्रयत्न करू, कारण मानसिकता सुरुवातीला होत नव्हती, कारण सीताफळ हे झाडावरचं म्हणजे बांधावरचं फळपीक आहे आणि ते शेतामध्ये कसं आणायचं मानसिकता लवकर होईना समजा, पण तरी बी मी बदल त्यात करायचा म्हणून मी त्या बदल केला आणि मी पहिल्या म्हणजे 2009ला हा कार्यक्रम झाला होता, म्हणजे आजसुद्धा तारीख ती ध्यानात आहे आणि मी त्याच वर्षी म्हणजे आमचे निवृत्ती घुलेसुद्धा आमच्या सोबत होते, आम्ही म्हणजे नहादो महानोरचे तिथे गेलो आणि 300 म्हणजे 400 रोपं आम्ही विकत आणली त्या ठिकाणाहून आणि रोपं विकत आणल्याच्या नंतर मी ती शेतामध्ये लावली आणि लावल्याच्या नंतर की त्यावेळेस काही एवढं हेच नव्हतं आणि तरीसुद्धा मला त्या 2-3 वर्षापासून त्याचं उत्पन्न सुरू झालं. वा, खूप छान. 357 झाडं होती फक्त, पण तरीसुद्धा मला की त्या झाडापासून कधी 1 लाख रुपयाच्या कमी उत्पन्न आलं नाही, म्हणजे 5 वर्ष सुरू झाल्याच्या नंतर समजा कंटिन्यू कधी कधी चांगला सीझन तर 1.5 लाख लोक त्याचं उत्पन्न गेलं, म्हणजे खर्च वजा जातो मी सांगतो तुम्हाला हे. आणि अशा रीतीनं मग मी खूप प्रभावित झालो त्या पिकाला. जमीन जी आहे ती फार महत्त्वाचा मुद्दा असतो फळ पिकासाठी, तर मग सीताफळ पिकासाठी कशा पद्धतीने ती जमीन हवी होती आणि ती तशी तुमच्याकडे ती होती का उपलब्ध? तर मी सांगतो सीताफळाचं आपण एक एक गुण जर पुढे पाहत गेलो तर अतिशय गुणवान हे म्हणजे निसर्गानं मानवाकरता निर्माण केलं, पण ते अतिशय दुर्लक्ष राहिलं. आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जवळजवळ 90% जमीन ही सीताफळा योग्य आहे. ज्या ठिकाणी गवत उगवतं, ज्या ठिकाणी सोयाबीन येतं, ज्या ठिकाणी कपाशी येते, गवत उगवलं म्हणजे त्या ठिकाणी सीताफळ येणारच, एवढं ह्या काटक सीताफळाचं आहे. आणि असं कोणताही महाराष्ट्रातला शेतकरी वंचित राहणार नाही की मला चांगली जमीन आहे सीताफळाकरता. किती जमीन जेवढी जमीन हलकी असन तेवढं उत्तम त्याला ते मानवतं त्याला समजा, परंतु असं समजू नये कोणी शेतकऱ्याने की मला जमीन नाही आणि मी या सीताफळ लावू शकत नाही. महाराष्ट्रातला कोणताही शेतकरी हे सीताफळ आपल्या बगीच्यामध्ये लावू म्हणजे शेतामध्ये लावू शकतो. अच्छा, तर अशा पद्धतीने म्हणजे जसं आपण इथे पण पाहतो की शहरी भागामध्ये पण बऱ्याच ठिकाणी सीताफळाची झाडं अगदी सहजरित्या वाढताना दिसतात, त्याला फळं सुद्धा येतात. मग अशा पद्धतीने जर ग्रामीण शेतकऱ्यांनी याचा विचार केला तर त्यांना उत्पन्न जास्त मिळू शकतं यामध्ये. एकरी आपण विचार केला तर सीताफळ लावण्यासाठी एकरी कशा पद्धतीने खर्च येतो? सीताफळाचं एक एक मी तर सांगतो की एक एक गुण त्याचा जास्त आहे. तर तुम्ही पहा, जर आपण द्राक्षाची बाग जर आपल्याला उभी करायची असेल तर कमीत कमी 5 लाख 4 ते 5 लाख रुपये त्याला खर्च येतो. आणि एखाद्याची जरी इच्छा असेल आपल्याला द्राक्षाची बाग उभी करायची पण तो पैशामुळे नाही उभी करू शकत, पण सीताफळाच्या बाबतीत ते नाही होऊ शकणार. कारण सीताफळाचं तुम्ही रोप ड्रीप सगळं किती जरी खर्च घेतला समजा तर 25,000च्या वर त्याचा म्हणजे खर्च जाऊ शकत नाही एकरी. आणि आता मजुराकडे म्हणजे 20-20 हजाराचे मोबाईल आहे समजा आणि मजूर सुद्धा हे सीताफळ लावू शकतो, एवढा याचा अत्यंत कमी खर्च आहे. आणि म्हणून याच्याबद्दल म्हणजे खर्चाविना कोणीच त्याच्यापासून वंचित राहणार नाही, त्याचा खर्च सुद्धा खूप कमी आहे एकरी. साधारण किती एकरामध्ये सीताफळाची ही पूर्ण फळबाग आहे आणि त्यातनं तुम्हाला एकरी उत्पादन किती मिळतं? मी सांगतो, मी सीताफळाच्या एवढा प्रेमात पडलोय मी, खूप प्रेमात पडलो सीताफळाच्या, की मी रात्री जरी गेलो तरी सीताफळाच्या शेतामध्ये जातो आणि आपण सांगितलं की मी कसं त्याच्याकडं म्हणजे माझ्याकडे जवळजवळ आज 20 एकर बगीचा आहे. हो, आणि महाराष्ट्रामधले मला तरी वाटतंय की मी एकमेव शेतकरी असावं, कारण लोकांकडे जरी 30 जरी एकर समजा सीताफळ असन परंतु त्याचे म्हणजे त्याच्याकडे ज्यावेळेस 50 एकर जमीन असन तो म्हणजे काही सीताफळ लावतो, काही बोर लावतो, काही चिंच लावतो. पण मी ज्या माझे पूर्ण 20च्या 20 एकर पूर्ण माझी सीताफळाची बाग आहे आणि मी एवढा समाधानी आहे त्याच्यावर की मला एकरी म्हणजे यावर्षी समजा 2023 साली डिसेंबरला मला ह्याच वर्षी माझी संपूर्ण बाग 20 एकरावर फळाला आली होती आणि ह्या वर्षी मला एकरी पहिल्याच वर्षी एकरी 1 लाख रुपयाचं उत्पन्न मिळालं. आणि याच्यातून ह्याचा काही त्याच्या जशा जशा ब्रँचेस वाढतील तसं त्याच्यापासून अजून उत्पन्न म्हणजे अजून 3 वर्षानंतर त्याचं उत्पन्न म्हणजे थोडं 25% अजून वाढत जाणार आहे. अच्छा, म्हणजे कमी मेहनत आहे आणि त्यातून उत्पादन आणि उत्पन्न जास्त आहे. मेहनत तर सगळीकडेच करावी लागते, पण जी इतर फळं आहेत त्या मानाने सीताफळाला तशी मेहनत सुरुवातीच्या काळात आहे.
पण यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पाणी. हो. कारण कुठल्याही पिकाला त्या पिकाला जेवढं आवश्यक आहे तेवढंच पाणी द्यावं लागतं. तर सीताफळाचं कसं आहे, त्याचं पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? एक कथा आहे आणि त्या कथेचं मी तुम्हाला आठवलं म्हणून या ठिकाणी सांगतो. समजा योगायोग झाला तुम्हाला ती कथा आठवली. आणि ते एका राजाची मुलगी असते आणि तिचा पण असतो की जो कोणी मुलगा की एका खांबावर म्हणजे 9 ताळी बिल्डिंग कोणी बांधन तर त्याच्याशीच मी लग्न करणार आहे. आणि तो पण त्याचा पूर्ण झाला म्हणजे एका खांबावर फक्त. तसं महाराष्ट्रातल्या ज्या संपूर्ण बगीच्या ज्या उभ्या आहे फक्त सीताफळाच्या एका खांबावर म्हणजे सीताफळाचा जो आपण ज्याला म्हणतो स्ट्रॉंग पॉइंट आहे की सीताफळाला 6 महिने पाणी लागत नाही आणि हा सीताफळाचा एकदम त्याचा बलस्थान आहे. आणि एका खांबावर म्हणजे एका बलस्थानावर म्हणजे सगळ्यात कमी पाणी लागणारं फळपीक म्हणजे कोणतं असन तर ते आहे सीताफळ. मी सांगतो सीताफळानं तुम्हाला जर अजून जास्त जरी उत्पन्न दिलं असतं 10 लाख, आता सध्या तर मी तुम्हाला त्याचं पुढं आहे त्याचं मी तुम्हाला सांगतो, पण याच्यापेक्षा सीताफळानं जर उत्पन्न जर डबल दिलं असतं आणि सीताफळाला जर पाणी 12 महिने जर पाणी लागलं असतं तर सीताफळाची आज एकही बाग उभी नसती. कारण का की कारण 4-5 वर्षानंतर एकदा तरी खूप दुष्काळ येतो आणि त्या दुष्काळामध्ये सगळे बागा नष्ट होतात. अजून तरी महाराष्ट्रामध्ये एकही शेतकरी असा नाही की त्यांनी पाण्यामुळे बाग काढली म्हणून. अनेक आपण पाहतो की मोसंबीच्या बागा निघलेल्या आहेत, अंगुराच्या बागा निघलेल्या आहेत, पण अजून ऐकण्यात नाही, पाहण्यात नाही की फक्त पाण्यामुळे सीताफळाची बाग काढली. अजून महाराष्ट्रात घडलं नाही आणि इथून पुढे कधी पाण्यापासून घडणार नाही. हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण बऱ्याचदा आपल्याला या गोष्टी माहितीच नसतात. आणि जसं तुम्ही म्हणालात की सगळीकडे जमीन जी आहे ती त्याच्यासाठी योग्यच आहे. तर मग अशा पद्धतीने विचार जर केला तर निश्चितच तो फायदा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळेल. खत व्यवस्थापन करणं सुद्धा फार गरजेचं असतं. तर ते खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी? सीताफळाचं जे उत्पन्न आहे ते खूप मोठं उत्पन्न आहे आणि ते जर उत्पन्न आपल्याला मिळवायचं असेल तर त्याला खत व्यवस्थापन करावंच लागणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण छोटं झाड लावलं 1 ते 3 वर्षानंतर तर पहिले 3 वर्ष आपण काय करायचं त्याला की नायट्रोजनयुक्त खत देऊन त्याला वाढून घ्यायचं अगोदर. समजा त्याची शाखीय वाढ करून घ्यायची आणि ज्याच्या फळाला जर ज्यावेळेस आपला बगीचा लागन त्यावेळेस त्याला NPK हे तिन्ही खताचं म्हणजे नियोजन करावं लागेल. पूर्ण वाढलेल्या झाडाला 250 ग्रॅम युरिया, 125 ग्रॅम स्फूर्द आणि 125 ग्रॅम पलाश असं त्याचं म्हणजे एका झाडाचं प्रमाण आहे. तुमचे झाडं एकरामध्ये वाढले तर त्याचं म्हणजे खताचं प्रमाण एका झाडाचं प्रमाण हाच राहील समजा. आणखीन एक असतं की बऱ्याचदा तण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं जातं आणि त्या तणांमुळे मुख्य पिकाला त्याचा त्रास सहन करावा लागतो किंवा खूप तोटा होतो त्यामुळे. तर याचं तण व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? जरी आम्ही सीताफळाची बाग लावली होती परंतु आमच्या पुढे मुख्य प्रश्न तणाचा तो तसाच राहिला होता. मजूर जरी कमी झाला आमचं म्हणजे दुसरा खर्च कमी झाला, काम कमी झालं, पण तण काही आमचं कमी झालं नाही. तण वाढतच होतं तण समजा. आणि मग त्याच्यावर आम्हाला खर्च करावाच लागत होता. मग आम्ही काय करायचो बैलांना त्याच्यानंतर वखर हाणायचो उभाट्या. जर नाही चांगलं आटपलं तर मग त्याच्यामध्ये रोटा हाणायचो. पण याचा परिणाम काय व्हायला लागला आमच्या न कळत काही गोष्टी चुका झाल्या होतात चुका समजा की वखर हाणल्यामुळं रोटा हाणल्यामुळं त्या सीताफळाच्या काय होत्या की ज्या पांढऱ्या मुळे असतात मुख्य अन्न घेणाऱ्या त्या तुटायच्या आणि त्याच्यामुळे सीताफळाची गळ खूप मोठ्या प्रमाणात व्हायची. आणि मग आम्ही कृषी विज्ञान केंद्रामध्ये गेलो आणि चौधरी सर त्या विचारलं सरांनी की सर असं फळगळ व्हायला लागले. मग ते तुम्ही मेहनत करता का? हो म्हणलं सर आम्ही पाळ्या आणतो त्याच्यामध्ये. मग तुम्ही ते म्हणजे तुम्ही नैसर्गिक शेतीकडे का करत नाही तुम्ही? म्हणजे काय तुम्ही गवत काही काढू नका म्हणे. तुम्ही काय करा की गवत फक्त वरचं असं कापून घ्या त्याला. आणि त्यांनी योगायोग तुम्हाला सांगतो मी की आता मागची जी 5 तारीख खरपुडीला झाली आपल्या छत्रपती संभाजीनगरचे कृषी सहसंचालक त्यांचा त्या ठिकाणी कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी SRT तंत्रज्ञान याच्याविषयी ती माहिती सांगितली. मागचाच कार्यक्रम होता तो झाला तो कार्यक्रम समजा. आणि SRT तंत्रज्ञान असं आहे की 0 मशागत आहे SRT तंत्रज्ञानामध्ये. मला तर त्याचा अजून दिलासा मिळाला आहे. तर 0 मशागत म्हणजे काय की जमिनीची हलवा करायची नाही. जे गवत आहे आपलं समजा ते गवत तुम्ही खुरपायचं नाही. तुम्ही काय करायचं त्याला की कापून घ्यायचं, फक्त कापीत राहायचं गवत. त्याच्यामुळं तुमचा तो म्हणजे आपल्या खत सुद्धा होईल. तुमच्या त्या पांढऱ्यामुळे त्या मुळ्याला धक्का लागणार नाही
आणि गवताच्या ज्या खालच्या मुळे ते गवत वाळल्यानंतर ती जमीन भुसभुशीत होईल आणि आपण जे गवत टाकलं त्याचं खत होईल आणि तो कर्ब जर वाढला आपल्यामध्ये समजा या जमिनीचा, ज्यावेळेस आपण रासायनिक खत टाकतो, रासायनिक खत टाकल्यामुळं काय होतं की तो जशाला तसं खत पडून राहतो जमिनीचा कर्ब नसल्यामुळं. परंतु जर आपण या SRT तंत्रज्ञानाकडे जर वळलो तर तो मोठा फायदा होणार आहे माझा आणि ते मी तंत्रज्ञान पुढील वर्षीपासून ते तंत्रज्ञान वापरणार आहे. याच्या पुढं मी आता सीताफळामध्ये रोटा नाही माझा चालणार, वखर नाही चालणार, फक्त कापणी स्लेडर साहाय्याने फक्त जमिनीच्या वर गवताची कापणी होणार आहे. याच्यापासून मला अत्यंत म्हणजे गवतावर तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मला मागच्या 5 तारखेलाच मिळालेलं आहे. सीताफळ म्हटलं तर अतिशय गोड आणि मधुर असं चवीचं फळ आहे, तर त्याच्यावर सुद्धा वेगवेगळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होतो, लवकर होतो. तर मग त्यासाठी कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी कीड किंवा रोग नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवस्थापन केलं पाहिजे? सीताफळाचं झाड एवढं काटक आहे, आपण म्हणतात रोग, परंतु सीताफळावर 5% सुद्धा रोग नाही. अच्छा. हा, 5% सुद्धा नाही माझ्या मते. मी तुला कसं ते सांगतो की ज्यावेळेस कीड अगोदर येते, ती कीड अगोदर काय करते की सीताफळा म्हणजे कोणताही म्हणजे जे झाड असेल समजा तुमची कपाशी असो, तर कपाशी अगोदर काय करते, बोंडावर पहिला हल्ला नाही करीत, अगोदर पानावर हल्ला करते आणि पानं त्याचे डॅमेज झाले की मग ते सगळं म्हणजे त्याच्या फळावर त्याचा विपरीत परिणाम होतो. पण सीताफळाचं जे पाला आहे तो मुळातच म्हणजे विषारी पाला आहे. आळी त्याच्यावर म्हणजे कधीच येणार नाही, कोणती कीड त्याच्यावर येणार नाही. कीड येणार फक्त 2च सीताफळामध्ये आज रोजी 2 मुख्य कीड आहे. त्याच्यामध्ये एक मिलीबग आणि दुसरी आहे म्हणजे एक म्हणजे माशी जी आपण आळी म्हणतो ती आळी त्याच्या सीताफळामध्ये पडते. हे 2च हे तर याच्यावर अत्यंत प्रभावी उपाय आहे. पण काही काही लोकांनी असं ठरवलं की आपल्याला काहीच करायचं नाही, सीताफळाला काहीच करायचं काम नाही, म्हणून त्यांनी उपाययोजना न केल्यामुळं आज सीताफळाचे बरेच भाव थोडे कमी झालेले आहे. आणि ह्या वर्षी जशी जागृती झाली आपल्याला माहीत आहे की ह्या वर्षी आळीसुद्धा कमी आली आणि त्याचं जे आपण कीड नियंत्रण विचारलं की आपण फेरोमेन ट्रॅप आहे, जर फेरोमेन ट्रॅप आपण एकरी 15 एका लावले समजा तर जवळजवळ 80 ते 90% ती फळमाशी आपल्या म्हणजे याला पडणार नाही, म्हणजे फळामध्ये आळी होणार नाही. आणि आपलं फळ समजा आता आपल्याला हार्वेस्टिंग करायचं आहे, 15 दिवसानंतर आपण मार्केटमध्ये फळ नेणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला 2 किंवा 3 फवारण्या निऑन असन आपलं क्लोरोफायरिफॉस असन अशा 2 किंवा 3 जर फवारण्या केल्या तर सीताफळामध्ये तुम्हाला एकही आळी सापडणार नाही. काही काही शेतकऱ्यांचं चॅलेंज केलं की आळी दाखवा आणि 1 लाख रुपये मिळवा, असं चॅलेंज केलं. आणि असं ती फळमाशी नियंत्रित करणे एकदम सोपं आहे. त्याच्यानंतर दुसरा एक मिलीबग आहे, जो पांढरा किडा आपण त्याला पांढरा ढिकून म्हणतो, हे एक कीड आहे. आणि ही कीड सुद्धा एकदम त्याच्यावर प्रभावी औषध आहे. स्लेअर प्रो झालं, तुम्ही जर जमिनीमधून त्याला सोडलं, किंवा मोहिंटो एनर्जी आहे, मोहिंटो एनर्जी त्याला फक्त 2दा त्याचे हात मारावं लागतात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही जर एक फवारणी केली त्याची तर त्याच्यामध्ये काय होतं की त्याचं खाणं बंद होतं, तो थोडंसं वीक होतो, परंतु त्याचं रक्त असल्यामुळं जर त्याच्यातून काही कीड वाचली तर ती पुन्हा अजून त्याच्यावर पुन्हा हल्ला करते. म्हणून 8 दिवसानंतर डबल पुन्हा 8 दिवसाच्या फरकानं 2 जर तुम्ही त्या मोहिंटो एनर्जीच्या फवारणी जर केल्या, मी यावर्षीचा माझा अनुभव सांगतो की सुरुवातीला म्हणजे येण्याच्या अगोदर हे आपण कंट्रोल करायचं, समजा आल्यावर जास्त कंट्रोल नाही होत, फक्त नेमका सुरुवातीला जर हे पूर्ण त्या झाड ते विषारी होतं. आणि मला यंदा मिलीबग पाहायला सुद्धा मिळाला नाही, आळी सुद्धा पाहायला मिळाली नाही, आणि ह्या वर्षी अत्यंत मी त्याच्यामधून किडेपासून मुक्त झालेलो. जसं हे नियोजन करताय, कीड नियंत्रण करताय, त्यासोबतच छाटणी कशा पद्धतीनं केली पाहिजे यामध्ये? आणि लावताना समजा मोठी बाग असेल तर एकाच जातीची सीताफळं लावली पाहिजेत का वेगवेगळ्या जातीची सुद्धा लागवड केली तर चालेल? मी अनुभवातून सांगतो की आमच्या विहिरीवर एक सीताफळाचं झाड होतं आणि त्या सीताफळाच्या झाडाला 3-3 कॅरेट निघते, म्हणजे 60 किलो माल निघायचा. हां, परंतु काय व्हायचं की बारीक सीताफळं पडायचे आणि मार्केटला कसं आहे की माल चांगला पाहिजे, आणि म्हणून त्याच्यामध्ये नादू महानुते एक महानुरांनी एक छाटणी तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं. आपल्याला काय करायचं की प्रत्येक झाडाची छाटणी करायची. छाटणी केल्यामुळं फळं कमी लागणार आहे, परंतु क्वालिटीचे फळं लागणार आहे, आणि आपल्याला एका झाडाला फक्त 20 किलो माल घ्यायचा आहे. मी सांगितलं
की सीताफळाच्या एका झाडाला 60 किलो सुद्धा माल येतो, पण आपल्याला एवढा माल धरायचा नाही त्या ठिकाणी. आपल्याला फक्त 20च किलो माल घालायचा. जेवढे आपल्याला त्या 60 किलोचे पैसे होणार आहे तेवढेच पैसे आपल्याला म्हणजे 20 किलोचे सुद्धा होणार आहे. मग विनाकारण आपण ते 2 कॅरेट मार्केटला कशाला न्यायचे, त्याचा खर्च तोडायचा खर्च वाढणार, याचा वाढणार. फक्त एक तंत्र तुम्ही त्याच्यामध्ये छाटणीचं वाढलं तर त्याची आपली मेहनत कमी होणार, पैसे त्याच्यापेक्षा वाढणार. आता याच्यामध्ये जेव्हा फळ येतं चांगलं त्यानंतर इथे महत्वाचं असं म्हणजे काढणी आणि मग प्रतवारी करणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. मग ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे? ज्यावेळेस आपण फळं तोडतो त्याच्यामध्ये 3 राशी आपण त्याच्यामध्ये केलेल्या पाहिजे. समजा की एक 150 प्लसचं वेगळं करायचं, 200 प्लसचं वेगळं करायचं, 500 प्लसचं असं वेगळं करायचं आणि तिन्ही कॅरेटमध्ये ते माल वेगवेगळा भरायचा. आणि ज्यावेळेस आपण तो माल त्याच्यामध्ये वेगवेगळा टाकू त्यावेळेस म्हणजे पहिल्या कॅरेटचा भाव वेगळा राहील, दुसऱ्या याचा राहील. नाही तर काय होतं की जर सगळा माल आपण एकत्रित केला तर व्यापारी काय करतात की त्याच्यातलं सगळं छोटं फळ काढतात आणि वर सगळ्यांना तो दाखवतात आणि त्या छोट्या फळावर सगळा भाव होतो. तर तसं न करता आपण प्रत्येक फळाची प्रतवारी करायची. प्रतवारी करताना शेतकऱ्यांना एक गोष्ट ध्यानात ठेवायची की जो आपण वर फळ म्हणजे जर 500चं लावला असेल तर व्यापारी काय करतात, वरचं फळ नाही पाहत, सगळ्यात खालचं फळ पाहतात ते. तर खाली 500च निघलं पाहिजे. जो आपण प्रतवारी केली, जे वर फळ लावलं ते सगळे फळ म्हणजे एकाच आकाराची त्याच्यामध्ये निघले पाहिजे. पण शेतकरी काय करतात की वर मोठे फळ ठेवतात, खाली छोटे फळ करतात. व्यापारी एकदा फसन पण दुसऱ्या वेळेस तो आपले फळं घेणार नाही. आणि म्हणून प्रतवारी करताना शेतकऱ्यांनी सुद्धा ही काळजी घ्यायला पाहिजे की सगळी प्रतवारी आपण एकसारखी करायला पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पण जर आपण सीताफळ पाहिलं तर ते अतिशय नाजूक असतं आणि नाशवंत असतं. तर त्याच्यामुळे त्याचं मार्केटिंग करणं हे फार गरजेचं आहे आणि चांगल्या तऱ्हेनं. तर ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे? कारण अगदी ग्राहकापर्यंत ते पोहोचेपर्यंत फळ अतिशय ते चांगलं राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? ज्यावेळेस आपण फळ तोडतो तर याच्यामध्ये अजून एक जात निघली म्हणजे गोल्डन सीताफळाची. तर जसं बाळानगरचा एकच ड्रॉबॅक आहे की ते फक्त मार्केटिंगला आपल्याला लवकर पोहोचावं लागतं आणि आपण जेवढं लवकर मार्केटिंग पोहोचू तेवढं ते मार्केटिंगला लवकर म्हणजे त्याचा आपल्याला भाव चांगला मिळतो. नाही तर जर ते वाटात जर पिकलं समजा तर तो फुटतो, बाकीचे फळं सुद्धा फुटतात आणि आपल्याला त्याला भाव मिळत नाही. म्हणून आपण काय करायचं की तो फळ तोडायचा, क्रेटमध्ये भरताना व्यवस्थित भरायचा आणि जेवढ्या लवकर तो मार्केटला जाईल. कारण आज एवढी अवस्था आहे याच्यामध्ये की आपण जर आज सीताफळ तोडलं तर तो एका रात्रीमध्ये 500 म्हणजे किलोमीटर तो जाऊ शकतो. त्याला एक पर्याय निघाला. आणि दुसरं तुम्ही जे सांगितलं की गोल्डन सीताफळ असं आहे की आज समजा ते फळ तोडायला आलं, हा चांगला त्याच्यातला एक पॉईंट आहे. त्याच्यामुळं आज सीताफळा म्हणजे टिकून आहे बागा की सीताफळ जे आहे आज आपण ते तोडलं मार्केटला नेलं तरी चालतं, पण ते सीताफळ आपण समजा झाडावर ठेवलं ते झाडावर म्हणजे 15 दिवस तसंच राहतं आणि तोडल्यानंतर ते 8 ते 10 म्हणजे 8 दिवस ते राहू शकतं. एकूण जर आपण सीताफळ बाग जर आहे त्या बागेचं सगळं नियोजन म्हणा किंवा नियंत्रण चांगल्या पद्धतीने केलं तर खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल. पण तरुण शेतकरी अजूनही यापासून गाफील आहेत किंवा त्यांना माहिती नाहीये. तर अशा तरुण शेतकऱ्यांना जर या शेतीकडे वळायचं असेल, फळबागेकडे वळायचं असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन कराल? मी या ठिकाणी आपल्या याच्यातून त्यांना आवाहन करू शकतो किंवा मार्गदर्शन करू शकतो की त्यांनी जर ही मुलाखत जर व्यवस्थित जर पाहिली असेल तरुण शेतकऱ्यांनी तर सीताफळाच्या बागेमध्ये एकही ड्रॉबॅक नाही. म्हणजे तरुणाला काहीला वाटतं, एखाद तरुण म्हणतो माझ्याकडे पैसे नाही, माझ्याकडे चांगली जमीन नाही, पण याच्यामध्ये त्याला कारणच सांगायला म्हणजे चान्स नाही की तुम्ही म्हणजे मला हे नाही म्हणून मी सीताफळाची बाग करू शकत नाही. म्हणजे एवढं चांगले गुण याच्यामध्ये आहे. आणि जे शिकलेले तरुण आहे आणि होतकरू तरुण आहे, मी तर त्यांना सांगतो तुम्हाला जर नोकरी मिळत असेल तुम्ही नोकरी करा आणि त्याच्याबरोबर 1 एकर सीताफळ लावा. कारण सीताफळाची शेती संडे शेती म्हणून मी करतो आणि तरी सुद्धा 1 लाख रुपये त्याच्यातून मिळतो. फक्त रविवारी आमचे लहाने बंधू आहे समजा पोस्ट ऑफिसमध्ये येते आणि ते सुद्धा रविवारी येतात, ते सुद्धा त्या ठिकाणी काम करतात. मी सुद्धा रविवारीच काम करतो. मधामध्ये कोणी जास्त म्हणजे त्याच्यामध्ये काम करीत नाही. आणि तरुण शेतकऱ्याला मी या ठिकाणी आव्हान करतो की तुम्ही नोकरी करता करता सीताफळामधून 1 एकरामधून 1 लाख रुपये तुम्ही संडे शेतीमधून मिळू शकता. आर्थिक गणित कसं आहे ते पण एकदा सांगा. 1 एकराचं गणित मी सध्या समजून सांगतो.
तर एका एकरामध्ये आपण जर 15 बाय 7 वर लावली तर 400 झाडं बसतात. म्हणजे आपली 400 झाडं त्या ठिकाणी फिक्स आहे. आपण ठरवलं की आपल्याला चांगल्या क्वालिटीचे फळं घ्यायची, म्हणजे आपण 20च फळं घेणार आहे. आणि ह्या वर्षीचा म्हणजे नोव्हेंबर 23चा भाग वाशी मार्केटचा म्हणजे 40 रुपये किलोपासून तर 140 रुपये किलोपर्यंत गेला. आणि आज जर आपण सरासरी 140 सोडून द्या, 40 सोडून द्या, 100 रुपये किलो जर भाव धरला तर एका झाडाचे म्हणजे 2000 रुपये होतात. 2000 गुणिले 400 त्याचं गुणाकार येतो 8 लाख रुपये. बरं हे सोडून द्या, आपण समजा की सगळेच आपले फळं 100 रुपये किलोना जाणार नाही, आपण सरासरीना 50 रुपये किलो धरू. म्हणजे आपले झाड आहे 400 एका एकरामध्ये, त्याच्यानंतर आपण 20 किलो फळं धरणार आहे आणि आपण त्याचा भाव 50 रुपये किलो जर धरला तर एक झाड आपल्याला 1000 रुपयात पडणार आहे. 1000 रुपयात जर एक झाड पडलं तर तरीसुद्धा त्याचे 4 लाख होतात. 4 लाख म्हणजे एवढी प्रचंड शक्ती. तरीसुद्धा अजून मी कमी करतो त्याच्यामध्ये. आपण समजा 50 भाव न धरता आपण 25च धरा. आपले झाडं 400 भाव म्हणजे 20 किलो माल आहे आणि आपण फक्त भाव किती धरला 25 रुपये. एवढा कमी भाव नाही, पण मी तरुणाला समजवण्याकरता सांगतो तुम्हाला की किती ते प्रचंड शक्ती त्याच्यामध्ये. गणित केलं होते लक्षात येतं. आणि त्याच्यापासून आपण जर 25 रुपये भाव धरला तर आपल्याला त्याच्यापासून म्हणजे 2 लाख रुपये होतात. कमी खर्चात कमी मेहनतीमध्ये आणि जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न देणारं हे सीताफळ आहे. त्यामुळे सीताफळ बागेकडे जास्तीत जास्त तरुण शेतकऱ्यांनी वळावं, कारण बाजारात सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि जसं सरांनी सगळं सांगितलं की आपल्याला खूप गोष्टी अशा वाटतात की बापरे हे असं झालं तर काय होईल किंवा त्याच्यावर कीड पडली तर काय होतं. सगळं अगदी सविस्तर सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे जर तुम्ही बाग केलीत तर निश्चितच तुम्हाला उत्पादन जास्त आणि उत्पन्न सुद्धा मिळेल. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.